एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। भारत अमेरिका व्यापार करार तुर्तास रद्द करण्यात आल्याचं आता सांगितलं गेलेलं आहे। नवीन टॅरिफ रचना लागू होईपर्यंत हा करार रद्द करण्यात आल्याचं वाणिज्य सचिव यांनी सांगितलेलं आहे। नवीन टॅरिफ रचना लागू होईपर्यंत भारत अमेरिका व्यापार कराराला ब्रेक लागलेला आहे। भारत अमेरिका व्यापार करारावर नवीन टॅरिफ फ्रेमवर्क लागू झाल्यानंतरच स्वाक्षरी होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी व्यापार आकडेवारीविषयीच्या ब्रीफिंग दरम्यान सांगितलं। अग्रवाल यांच्या मते कोर्टाच्या निर्णयानंतर अमेरिकेनं जागतिक टॅरिफ दर पुन्हा लागू केल्यानंतरच हा करार अंतिम केला जाईल। इराणमधल्या भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असून तेहरानमधला भारतीय दूतावास पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहे। 90 भारतीयांना अझरबैजानमध्ये इराणमधून सुरक्षित आणलं गेलं असून इराणमधून 550 भारतीयांना आर्मेनियामध्ये आणलं गेलेलं आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज दिलेली आहे। इराणमध्ये असलेले सुमारे 90 भारतीय नागरिक अझरबैजानमध्ये दाखल झालेत आणि या प्रवासाची व्यवस्था तेहरानमधल्या भारतीय दूतावासानं केली होती। या नागरिकांना व्हिसा मिळवून देण्यासाठी आणि आवश्यक असलेल्या इमिग्रेशनच्या सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात आली। तर 550 लोकांचा एक गट इराणमधनं आर्मेनियामध्ये दाखल झालेला आहे। यामध्ये 284 असे नागरिक आहेत जे तीर्थयात्रेसाठी म्हणून इराणला गेले होते। हे नागरिक सध्या या दोन्ही देशांमध्ये आहेत। त्यापैकी काही जण आधीच मायदेशी परतलेत तर उर्वरित जण पुढच्या काही दिवसात मायदेशात परतणार आहेत। तेहरानमधला भारताचा दूतावास अनेक अडचणींचा सामना करतोय पण पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहे, असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं। 150 Indian nationals in Iran have crossed over into Armenia through the land border. We also have had approximately 90 people or 90 of our nationals from Iran cross over into Azerbaijan through the land border. These movements were facilitated by our embassy in Tehran. They helped them with visas as also with immigration formalities where required. In this group of 550 people that I mentioned who have crossed from Iran into Armenia, we also have 284 people who had gone there to Iran on pilgrimage. These people are there right now in both these countries. Some of them have already returned and others would be returning in the next few days or so. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्यानंतर सुमारे 45,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतीय जहाज शिवालिक आज संध्याकाळी 5 वाजता गुजरातमधल्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल झालं। हे जहाज पश्चिम आशियातल्या तणावाच्या परिस्थितीत भारतासाठी इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान हे शिवालिक जहाज 45,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन मुंद्रा बंदरावर दाखल झालं। सध्या होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत भीषण अशा परिस्थितीमध्ये असल्याचं दिसतंय, कारण अमेरिका आणि इस्रायल या 2 देशांची जहाजं वगळता इतर जहाजांना या सामुद्रधुनीतून जायला इराणनं परवानगी दिलेली आहे। मात्र तिथली परिस्थिती सध्याची भीषण असल्यानं या इतर देशांच्या जहाजांना सुरक्षितपणे या सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याच्या अनुषंगानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। UAE-मधनं जग लाडकी हे जहाज भारताच्या दिशेनं रवाना झालेलं आहे, तर नंदादेवी हे जहाज उद्या कांडला बंदरावर पोहोचणार आहे, अशी माहिती राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेली आहे। The Indian flag vessel Jag Ladki, which sailed from UAE on 14th of March, it is carrying 80,000, about 81,000 of Murban crude oil, is safely en route to India, and it has this vessel and all Indian seafarers are on board are safe. They'll be reaching tomorrow at Mundra port.
दुबई विमानतळावर इराणकडून ड्रोन हल्ला करण्यात आल्याचं समजतंय. दुबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणं तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. प्रवाशांना विमानतळावर न जाण्याचा सल्ला देखील आता दुबई प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.